नमस्कार. कोलाहलात साव्या माणूस शोधतो मी, गवतीत माणसांच्या माणूस शोधतो मी. ही धर्म देवळे ही धुंडून सावी आलो, भिंती पल्याड त्यांच्या माणूस शोधतो मी. या झोपड्यात आली वाहूनही गटावे, चिखलात हुंदक्यांच्या माणूस शोधतो मी. या अशा मन हेलावून टाकणाऱ्या ओळी ऐकल्या की काही वेळापुरता का होईना आपल्यातला माणूस विचार करायला लागतो की खरंच माझ्यातला माणूस जिवंत आहे का. मन शांत होतं, सुन्न होतं. इतक्यात आजूबाजूला पाहतो तर माणूसरूपी पुतळ्यांची गर्दी धावताना दिसते. मग वाटायला लागतं हे आहेतच आपल्यासारखे. माणुसकी हरवलेला देह घेऊन धावतायत गर्दीसोबत, पुढे ढकलले जात आहेत. मग आपल्यातला माणूस पुन्हा शांत होतो आणि मुखवटे चढवून या गर्दीसोबत धावण्यासाठी पुन्हा सज्ज होतो. या अशा गर्दीत चालत असताना कुठेतरी माणूस दिसेल का, हा माणूस शोधण्यासाठी आज तुमच्यासमोर मी विषय मांडतीये. गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी. 2 हात 2 कान नाक पाय या बाह्य अंगावरून ही गर्दी पृथ्वीवरील सगळ्यात बुद्धिमान प्राण्यांची म्हणजे माणसांचीच आहे हे समजतं. पण वर्तमानपत्रात बातमी वाचते, संपत्तीपोटी केला मुलाने आपल्याच वडिलांचा खून, लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने केली प्रेयसीची हत्या, 10 वर्षाच्या चिमुरडीवर झाला सामूहिक बलात्कार. या बातम्या ऐकल्याने या 6 फुटाच्या देहात 12 इंचाच्या सांगाड्यात मिनिटाला 72 वेळा धडधडणावं या माणसाचं काळीज गोठलं का काय, असा प्रश्न मला पडायला लागतो. स्वार्थाच्या दुनियेत भरकटलेल्या या माणसाच्या मन आणि भावना या दोन्ही गोष्टी ध्येयापासून अलिप्त झाल्या का काय, असं वाटायला लागतं. एखाद्या अपघाताच्या ठिकाणी व्हिडिओ करण्यासाठी जमलेल्या गर्दीत मी माणूस शोधण्याचा प्रयत्न केला. एका अधिकाऱ्याने माझ्या काळवंडलेल्या बापाकडून नोटाचे बंडल घेताना त्या अधिकाऱ्यात मी माणूस शोधण्याचा प्रयत्न केला. एका प्रेयसचे 36 तुकडे करून जंगलात फेकणाऱ्या त्या नवाधमात माणूस दिसतोय का पाहिलं, पण कुठेच माणूस दिसला नाही. तर या ब्रह्मांडावर मानवरूपी राक्षस पुन्हा जन्म घ्यायला लागले का काय, असं दिसायला लागतं. संपत्ती, लोभ, हव्यास यापोटी भवताव गाड्या चालवणाऱ्यांना कधीच दिसत नाहीत रस्त्यावरील उंदीर, चिमण्या यासारखे प्राणी. त्यांचे सगळे अवयव त्या रस्त्यात मिसळून जाईपर्यंत भावनाहीन झालेली ही माणसांची गर्दी त्यांना तुडवून जात असते. जनावरांचं काय, इथं तर अक्षरशः माणसं उडवली जातात 200च्या वेगाने गाडी चालवून, आणि पैसे टाकून न्यायालयातल्या तराजूत झोपवला जातो एकीकडे, आणि अशी वाढवली जाते गरीब श्रीमंतीची दवी. गरीब श्रीमंतीची दवी वाढवून भ्रष्टाचार, अत्याचार, दंगली, गुन्हे, घोटाळे यामध्ये चिघडून टाकली जाते आपली माणुसकी. समाजातील लोकांप्रती प्रेम नाती ठेवणं ही दूरची गोष्ट झाली, पण इथे देवाला प्रत्येक घरी जाणं शक्य नव्हतं म्हणून त्याने आईची निर्मिती केली. पण माणूस हरवलेल्या या मानवरूपी पुतळ्यांनी प्रत्येक आई आता घरात ठेवणं शक्य नाही म्हणून वृद्धाश्रमांची निर्मिती केली. खंत वाटते या गोष्टीची, आणि अशीच खंत आपल्या साहित्यिकांना वाटलेले दिसून येते. विनायक पवारसारखे कवी माणसं पेवायला लागू अशा कविता करतात. तर माणसा माणसा कधी होशीन माणूस, या बहिणाबाईंच्या ओळीतून त्यांना जाणवलेली चिंता दिसून येते. कारण दंगली, गुन्हे, अत्याचार, हत्याकांड वाढू लागली, माणुसकीला काळीमा फासणारी कृत्ये घडू लागली. तर असं न होऊ देता माणसाला माणूस जपण्याची गरज आहे. नात्यामध्ये आपुलकी, प्रेम, विश्वास असणं गरजेचं आहे. भावनांनी माणसांना जोडून ठेवणं गरजेचं आहे. प्रेमभावना संपत चालल्या तर एके दिवशी या जगात फक्त व्यावहारिक माणसं उरतील, आणि AI न वापरता ही माणसं आपोआपच यंत्रमानवांसारखं वागायला लागतील. फक्त बाह्य वचनाने माणूसरूपी असलेली यंत्रमानवांची गर्दी पाहायला. आणि असा काळ येऊ द्यायचा नसेल तर माणसं पेवायला लागा. बाबा आमटे, प्रकाश आमटे, अण्णा हजारे, सुनताई सपकाळ अशा माणुसकी पेवलेल्या माणसांचा आदर्श ठेवा. माणुसकीची बीजे या लोकांनी आपल्या मातीत पेवली, याचा वारसा पुढे चालवणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. अशा काळात सुद्धा माणुसकी कुठेच शिल्लक नाहीये असंही आपण म्हणू शकत नाही. एका बाळाचा जीव वाचवण्यासाठी बेंगलोर ते चेन्नई भरधाव वेगाने गाडी चालवून एका ॲम्ब्युलन्स चालकाने लहान बाळाचा जीव वाचवलाय. अशा बातम्या ऐकल्या की माणुसकी सिद्ध करण्याचं बळ मिळतं. गर्दीतल्या कुठल्या तरी कोपऱ्यात का होईना माणुसकी अजून जिवंत आहे असं वाटायला लागतं. अशीच माणुसकीची मशाल माणसांनी तेवत ठेवणं गरजेचं आहे. यासाठीच शेवटी चंदन कांबळे यांच्या काही ओळीतून माझ्या भावना व्यक्त करते. कर्ज कोणाचे बुडवू नको वे, घाण कोणाचे डुलवू नको, पैशाचा तू लोभ करूनी भोळ्या जनतेला भुलवू नको. होत असेल तर दान तुझ्याने, भुकेल्याची तू भूक जाणून घे. होत असेल तर दान तुझ्याने, भुकेल्याची तू भूक जाणून घे. माणसा आता तवी माणसात ये, माणसा आता तवी माणसात ये. धन्यवाद.